बंडाची एक छोटी ठिणगी विद्रोहाचा एक अख्खा वणवा कसा पेटवू शकते, कधी विचार केलाय? आज आपण अशाच एका नाटकाविषयी बोलणार आहोत. तन माजोरी हे फक्त एक नाटक आहे ज्याने एका छोट्या गावातली लढाई थेट लंडनच्या स्टेजपर्यंत नेऊन पोचवली. तर मग एका शाळेत जाणाऱ्या मुलाचा विरोध संपूर्ण व्यवस्थेसाठी एक आव्हान कसं काय बनू शकतं? चला तर मग तन माजोरी या जबरदस्त कथेतून या प्रश्नाचं उत्तर शोधूया. सगळ्यात आधी हे नाटक नक्की आहे तरी काय? तर तन्माजोरी हे प्रेमानंद गजवी यांनी लिहिलेलं खूप गाजलेलं नाटक आहे. खरं तर मराठी साहित्यात याला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हे नाटक एका समाजाच्या अत्यंत बिकट परिस्थितीचं थेट वर्णन करतं. इतकंच नाही तर यात असंही दाखवलंय की लोकांना पोट भरण्यासाठी जनावराच्या शेणातून अन्न वेचावं लागतं. विचार करा, हे पारंपरिक मनोरंजनाच्या कितीतरी पल्याड जाणारं, आपल्याला हादरवून सोडणारं हे वास्तव आहे. आणि प्रत्येक मोठ्या आगीप्रमाणे याचीही सुरुवात होते एका लहानशा ठिणगीपासून. या नाटकात ती ठिणगी आहे वाशा, एक शाळेत जाणारा मुलगा. त्याचं एक साधं कृत्य नकळतपणे एका प्रचंड मोठ्या संघर्षाला जन्म देतं. आणि इथेच या नाटकाचा सगळा संघर्ष उभा राहतो. एका बाजूला आहे स्वातंत्र्याची साधी सोपी इच्छा आणि दुसऱ्या बाजूला आहे समोरच्याला गुलाम बनवून ठेवण्याची, वर्चस्व गाजवण्याची दडपशाही. प्रसिद्ध साहित्य समीक्षक शरणकुमार निंबाळे यांनी हे किती अचूक शब्दात मांडलंय बघा. ते म्हणतात की हाच तो संघर्ष आहे, स्वातंत्र्य विरुद्ध गुलामगिरी, जो या संपूर्ण नाटकाला पुढे घेऊन जातो. हीच त्याची खरी ताकद आहे. पण एक मिनिट, हा लढा फक्त वाशाचा नाहीये. हा लढा आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एका शोषण करणाऱ्या दडपशाहीच्या विरोधात. या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळाशी आहे वेठ बिगारी नावाची एक प्रथा. म्हणजे काय तर ही एक अशी क्रूर पद्धत आहे जी अक्षरशः संपूर्ण समाजाला गुलामगिरीच्या बंधनात अडकवून ठेवते. आणि इथे हे नाटक एक अशी जबरदस्त राजकीय टिप्पणी करतं जी आजही तितकीच लागू पडते. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं पण शोषण संपलं नाही, त्याला फक्त एक नवीन चेहरा मिळालाय इतकंच. पण या नाटकात एक खूपच अनपेक्षित लक्षवेधी गोष्ट घडते. वर्षानुवर्षे अन्याय सहन करणारा दलित समाज आणि एक गरीब ब्राह्मण शिक्षक हे एकत्र येतात. त्यांचा शत्रू एकच असतो आणि त्यांच्या न्यायाची आसही एकच. त्या काळात भारतीय समाजात असं काहीतरी दाखवणं हे खरोखरच एक धाडसी पाऊल होतं. आणि इतकी ताकदीची कथा साहजिकच फक्त स्थानिक नाट्यगृहांपुरती मर्यादित राहिली नाही. तिचा प्रभाव वाढतच गेला आणि तिने थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रंगमंच गाजवला. या नाटकाचा स्वतःचा प्रवासी त्याच्या कथे इतकाच नाट्यमय आहे. महाराष्ट्रातल्या व्यावसायिक रंगभूमीवर याची सुरुवात झाली. मग यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आले आणि त्यामुळे याला आणखीन वळण मिळालं. आणि या सगळ्या प्रवासाचा कळस म्हणजे लंडनमधला तो ऐतिहासिक प्रयोग, ज्यांनी या नाटकाचं नाव इतिहासात कायमचं करून ठेवलं. ठीक आहे, तर मग या तन्माझोरी या नाटकाचा खरा वारसा काय आहे? म्हणजे इतकी वर्ष झाली तरी हे नाटक आपल्याला आजही महत्त्वाचं का वाटतं? याचं उत्तर ना एका जबरदस्त रूपकात दडलेलं आहे. तन्माझोरी, माझोरी म्हणजे अहंकार. आणि हे नाटक त्याविरुद्धच्या बंडाला एक वणव्याचं स्वरूप देतं. वणवा म्हणजे जंगलात लागलेली आग जी सहजासहजी विझवता येत नाही. आणि या आगीचा उद्देश एकच आहे, शोषणाला खतपाणी घालणाऱ्या त्या अहंकाराला, त्या माझोरीला जाळून राख करणं. आणि हाच या नाटकाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हा लढा कोणत्याही एका जातीविरुद्ध नाहीये. हा लढा आहे शोषण करणाऱ्या वृत्तीविरुद्ध, शोषकाविरुद्ध. आणि शेवटी हे नाटक आपल्याला एका अशा प्रश्नासमोर आणून उभा करतं जो आपण सगळ्यांनी स्वतःलाच विचारायला हवा. तन्माझोरीची ही आग, अहंकाराला आणि अन्यायाला जाळून टाकणारी ही आग आज आपल्या आजूबाजूच्या जगात खरंच पेटलेली आहे का?